अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश NSUIच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित बेजबाबदार वक्तव्याविरोधात शहरातील सराफा बाजार परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। वाढती महागाई, आर्थिक संकट, पेट्रोल डिझेलचे दर, खाद्यतेलाच्या किमती आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांना झालमुरी वाटप करण्यात आले। तसेच निशुल्क प्रतिकात्मक झालमुरी उद्योजक निर्माण शिबिर आयोजित करून केंद्र सरकारच्या धोरणांवर उपरोधिक पद्धतीने टीका करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या आर्थिक संकटाची जबाबदारी जनतेवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे। सोने खरेदी कमी करा, पेट्रोल कमी वापरा आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा अशा प्रकारचे सल्ले देऊन सरकार स्वतःच्या अपयशी आर्थिक धोरणांपासून लक्ष विचलित करत असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी सरकारवर टीका करताना म्हटले की देशातील बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक मंदी दिवसेंदिवस वाढत आहे। व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड आर्थिक तणावात जगत आहेत। अशा वेळी सरकारने उपाययोजना करण्याऐवजी जनतेलाच खर्च कमी करण्याचा सल्ला देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे। आता त्यांना झालमुरी विकण्याची वेळ येत आहे। हा विकास नसून सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे। यावेळी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट, अनिकेत ढेंगडे, नितीन काळे, विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, मोहम्मद उमेर, प्रथमेश गावंडे, आदित्य घडेकर, अनिकेत क्षीरसागर, कौस्तुभ सावरकर, सुशांत कुलट, योगेश घोडेस्वार, शुभम बांबल, वेदांत साखरे, अर्जुन मानकर, निलेश गवळी, निलेश नंदाने, सुयश श्रीराव, पार्थ म्हैसने, प्रज्वल सुणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, सराफा बाजार के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी हुकुमशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। जिंदाबाद NSUI जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद NSUI जिंदाबाद। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। सराफा बंधुओं के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, सराफा बंधुओं के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में। एवढी लहान लहान खबर आली मी काय नाही बंद करा झालमुरी घालो तरी घ्या ना सबसे पहले एक आज अमरावती जिल्हा युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश NSUIच्या संयुक्त विद्यमानाने अमरावतीतील सराफा बाजारमध्ये नरेंद्र मोदीजींनी काल जे वक्तव्य केलं होतं की सोनं विकत घेणं बंद करा, 1 वर्षासाठी जवळपास तेल कमी वापरा आणि
मेट्रोचा वापर करा. आज खरी गोष्ट पाहिली तर 80 करोड लोकांना राशन सरकार पुरवत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर 80 करोड लोक हे राशन जर सरकारच्या माध्यमातून घेत आहेत तर ते आज सक्षमच नाही आहेत सोनं घेण्यासाठी, हे सर्वप्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर उर्वरित जे लोक आहेत ते मेहनत करून, सोनं हे समृद्धीचं प्रतीक आहे, ते मेहनत करून कुठे ना कुठे सोनं विकत घेण्यासाठी मार्केटमध्ये आहे, त्याच्या भरोशाने मार्केट चालू आहे. तर एवढे सारे लोकांचे उदरनिर्वाह त्याच्या मार्केटवर चालतात, सर्व मार्केटवर. परंतु खुलेआम जर देशाचा नेतृत्व करणारा व्यक्ती जर असं म्हणेल की एक मोठं मार्केट असं आहे, सराफ्याचं मार्केट, ते पूर्ण धुळीस मिळवण्याचं काम त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून होत आहे, तर याच्या निषेधार्थ त्यांनी बंगालमध्ये नुकतंच इलेक्शन झालं तेव्हा झालमुरीचं त्यांनी प्रचार केला भरपूर सारा. तर इथे मला असं वाटतं की जे कारागीर लोक आहेत ते सुद्धा बंगालचे आहेत. तर येणाऱ्या काळात जर आता सोनं लोकांनी विकत नाही घेतलं तर झालमुरी विकण्याशिवाय इथच्या प्रतिष्ठानातील मालकांना व कारागिरांना काही उपाय राहणार नाही असं मला वाटते. त्यानंतर आला दुसरा प्रश्न तेलाचा वगैरे, तर स्वतःच ते मोठमोठे रोड शो करतात, 1 घंटा पहिले भाषण देतात, 2 घंट्यानंतर रोड शो करतात, असं आपण पाहिलेलं आहे. स्वतः परदेशवारी न करण्यास त्यांनी आवाहन केलं होतं. तर आपण पाहिलं की आता 15 तारखेपासून 7 दिवसाच्या 4 देशांच्या विदेश दौऱ्यावर ते स्वतः जात आहेत. त्याच्यानंतर अमरावतीची परिस्थिती जर आपण जाणून घेतली, नरेंद्र मोदींनी पहिले तळागाळातला आढावा घेतला पाहिजे की त्यांचे लोक किती उधळपट्टी उधळमास करतायत. महिन्यात 4 वेळा चंद्रशेखर बावनकुळे साहेब येतात, त्यांच्या मागे 100 गाड्या फिरतात, एकही काम पूर्ण होत नाही, फक्त त्यांच्या जवळच्या लोकांचे कामं पूर्ण करायचं चालू आहे. तर याचं त्यांनी पहिले तळागाळात जाऊन याची माहिती घ्यायला पाहिजे, नंतर असे आश्वासनं किंवा आव्हानं लोकांना करायला पाहिजे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की सोनं 1 वर्ष विकत घेऊ नका, घरच्या तेलाचा कमी वापर करा, डिझेल पेट्रोलचा कमी वापर करा, त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम करा. आता हे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी 9 मार्च 12 मार्च दोनदा त्यांना एक सूचना दिली होती की खूप मोठी भारतावर ही आर्थिक मंदी येणार आहे, त्या आर्थिक मंदीला माननीय पंतप्रधान यांनी सांभाळून घ्यावं आणि एक चर्चा करून तिच्यावरती डिसिजन घ्यावं. नरेंद्र मोदीला आता हे दिसत आहे की देशावरती खूप मोठी आर्थिक मंदी येणार आहे. त्या गोष्टीला लपवायसाठी, त्या एवढ्या मोठ्या संकटाला लपवायसाठी लोकांना भ्रमित करून बा तुम्ही सोनं घेऊ नका, तुम्ही पेट्रोल घेऊ नका, तुम्ही डिझेल घेऊ नका, विदेश यात्रा करू नका. स्वतःची विदेश यात्रा आता काही दिवसासाठी 15-20 दिवसासाठी स्वतः नरेंद्र मोदी विदेश यात्रावर आहे. म्हणजे हे नरेंद्र मोदीचं अपयश आहे की या भारतातला आर्थिक संकटातून काढण्याऐवजी लोकांना त्या याच्यात भ्रमित करून लोकांना आयडिया देत आहे नवीन नवीन. हे असं या देशात सहन केलं जाणार नाही. हिच्यावर आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आधी पण सांगितलं होतं, कोरोनाच्या वेळेसही आमच्या नेत्यांनी राहुल गांधींनी सांगितलं होतं की खूप मोठं संकट येणार आहे. यावेळेस पण सूचना दिल्या, तरी हिच्यावर ना त्यांचं विचार करण्याची ताकद त्यांच्यात उरलेली आहे, ना हिच्यावर काही प्रगती करायची, तिच्यावर कसं आपण इलिगेशन करावं यासाठी त्यांच्याजवळ उरल्या. लोकांना भ्रमित करून फक्त लोकांची फसवणूक करण्याचं काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. याच्या निषेधार्थ आज आम्ही सोनं सराफा व्यापारामध्ये भाडमुरी, तो त्यांनी जो काढला होता भाडमुरी, काय तो कच्चा चिवडा, त्याच्या ह्याच्यात आम्ही लोकांना सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना सांगितलं की आपल्याला आपले धंदे बंद करावं लागेल आणि याचे करावं लागेल, यासाठी म्हणजे भाडमुरी कच्चा चिवडा विकावा लागेल. त्याच्या अशा प्रकारचं आज आम्ही निदर्शन केलं. येणाऱ्या वेळात जर हिच्यावर काही पर्याय नरेंद्र मोदी यांनी काढले नाही तर आमचे नेते राहुल गांधी हे पण रस्त्यावर उतरणार आणि आम्ही त्यासोबत युथ काँग्रेस पूर्ण रस्त्यावर उतरून याचा विरोध करू. धन्यवाद.